सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनपा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। काही दिवसापूर्वी विश्रामबाग परिसरातील मुख्य चौकात असणाऱ्या अतिक्रमणावर धडक कारवाई करत प्रशासनाने दणका दिला। महापालिकेची सुरू असणारी अतिक्रमण विरोधी मोहीम केवळ गोरगरिबाविरुद्धच असून श्रीमंत लोकांच्या बेकायदेशीर बांधकामाकडे जाण्यापूर्वी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने सांगली महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। गोरगरिबांचे छोटे व्यवसाय, हातगाडी दुकाने यांच्यावर तात्काळ बुलडोझर चालवला जातो, मात्र शहरातील धनदांडगे लोकांनी उभारलेल्या मोठ्या बेकायदेशीर इमारतीस, दवाखाने व पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेले व्यावसायिक उपक्रम यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही। या अवैध बांधकामावर येत्या 8 दिवसात कारवाई करावी, अन्यथा आयुक्तांच्या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे। या आंदोलनात शहरातील चौकीदार, व्यापारी आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बंद करा सुपाऱ्या घेणं बंद करा सुपाऱ्या घेणं बंद करा। महापालिकेने सांगली शहरातील गोरगरिबांची अतिक्रमण काढायचा सपाटा लावलेला आहे, परंतु श्रीमंताचे धनदाडग्यांचे अतिक्रमण अजिबात काढत नाहीत। अनेक आता सांगलीची स्मार्ट सिटी करावी म्हणून आमदार अगदी गाजावाजा करतात, परंतु स्वतः आमदारांचं पार्किंग PNG गाडगीळ शोरूमचं बाहेर पार्किंग आहे, त्याच्यावर मात्र आयुक्त मौन बाळगून का आहेत? R-City मॉल म्हणून सांगलीमध्ये एक अनाधिकृतरित्या मॉल उभा राहिलेला आहे, त्याची जर जमीन बघितली तर त्याचं क्षेत्र बघितलं, क्षेत्रापेक्षा जास्त बांधकाम परवाना दिलेला आहे। त्या 100% व्यावसायिक वापरास ते परवानगी दिलेली आहे, परंतु त्याला त्या पद्धतीचं त्या प्रमाणाचं पार्किंगची सुविधा नाही आहे। मग आयुक्त काय डोळे झाकून झोपलेत का? त्यांच्या बाजूच्या झोपड्यांचं, बाजूच्या खोक्यांचं अतिक्रमण निघतं आणि समोर असणाऱ्या त्या बिल्डिंगकडे दुर्लक्ष होतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय, म्हणूनच आज आम्ही जाब विचारायला या ठिकाणी आयुक्तांना आलेलो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की आयुक्त साहेब, फक्त तुम्हाला गोरगरिबांचे संसार दिसतात का? श्रीमंतांचं दिसत नाही आहे का? अनाधिकृत पार्किंग, अनाधिकृत बांधकाम, मग ह्याच्यावर तुम्ही काय करणार? आज आमचा त्यांना आम्ही जबाब विचारणार आहे। त्यांना आम्ही एक 5-6 मुद्दे दिलेले आहेत। अनेक बिल्डिंगी आहेत ज्या अनाधिकृत आहेत, अनेक व्यापार आहेत ते अनाधिकृत आहेत, अनेक मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचे व्यापाराचे अतिक्रमण आहेत, ती आम्ही लेखी निवेदनामध्ये त्यांना दिलेले आहेत। आणि ते जर का त्यांनी येत्या 10 दिवसात त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर नंतर आयुक्तांना मनसे स्टाईल काय आहे ते ह्या सांगलीमध्ये बघायला मिळेल, एवढं या ठिकाणी मी सांगतो।